आणि विधानसभेमध्ये एक मोठा माहोल वंचित बहुजन आघाडीने उभं केलं होतं। भारतीय बौद्ध महासभा पहिल्यांदा इलेक्शन्स मध्ये उतरली होती आणि मी अनेक उमेदवारांचा त्या वेळेला प्रचार केला होता। अशोक भाऊ सोनवणे आहेत माझ्याबरोबर, पातोळे होते। अतिशय उत्साहाचं वातावरण समाजामध्ये होतं। लोक संख्येने रोडवरती आले होते की आपला उमेदवार आपण विजयी करू, आपल्याला पॉझिटिव्ह असे रिझल्ट मिळतील। जे काही एक्झिस्टिंग पोलचे आकडे आले होते त्याच्यामध्ये वंचितला 10-12 सीट दाखवत होते। परिणाम उलटा झाला। वंचितला काही यश मिळालं नाही। संपूर्ण समाजामध्ये निराशा पसरली। एवढं होऊन देखील आपल्याला यश मिळत नाही। निराश झालेला समाज हा उभा राहू शकत नाही, कारण आपल्या समस्यांना तोंड देऊ शकत नाही। निराशा ही बाजूला ठेवून पुन्हा एकदा उभारी आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने ही असा संवाद यात्रा साधली आहे। ज्या इलेक्शन्सचे नंतर रिझल्ट आले आहे त्याच्या नंतरच्या ज्या बातम्या आल्यानंतर काही उमेदवारांनी प्रेस समोर सांगून आमच्याकडे असं घडण्यात आलं, ईव्हीएमचा खेळ आहे हा सगळा, आणि त्या ईव्हीएमच्या माध्यमातून ह्या छोट्या पक्षांना संपवण्याचा डाव आहे असं मी समजतो। मी हे महाराष्ट्राचं इलेक्शन विधानसभेचं बघितलं। त्याच्या 2 महिने आधी मी हरियाणामधल्या विधानसभेचं इलेक्शन मध्ये तिथे 5 दिवस होतो। त्यावेळेला पक्षाचे उमेदवार प्रचार करण्यासाठी घाबरत होते त्या हरियाणामध्ये। तिथे हा पक्ष निवडून आला, केंद्रामध्ये असलेला पक्ष हरियाणामध्ये निवडून आला। मला देखील आश्चर्य वाटलं। ज्या काँग्रेसने ईव्हीएम मशीन आणली, आता अंजलीताई म्हणाल्या तशा, ते काँग्रेस आज रस्त्यावरची लढाई लढायला असमर्थ आहेत असं मी समजतो। 2 दिवसापूर्वी अहमदाबादमध्ये या पक्षाचं अधिवेशन झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी डिक्लेअर केलं, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये हम लोग जीतते थे, लेकिन मशीन के कारण हम लोग हार गए, अशा प्रकारचं त्यांचं हे आहे। परंतु रस्त्यावरची लढाई करण्यासाठी हा पक्ष येत नाही। संविधान वाचवण्यासाठी येत नाही, संविधान खतरे में आहे असं म्हणतो। म्हणून मी दिल्लीच्या जंतर मंतरवरती म्हटलं होतं, जर 75 सालामध्ये जर काँग्रेसने संविधानाचा गौरव केला असता, बाबासाहेबांना जर योग्य मान दिला असता संविधान निर्माते म्हणून, तर ही आज विचारसरणी आज देशामध्ये स्टेटमध्ये राज्य करते ती दिसली नसती। काँग्रेस चुका करते आणि छोट्या पक्षांना हे भोगावं लागतंय, हे देखील आपल्याला सांगू इच्छितो। म्हणून आपली ताकद आपण निर्माण करायला पाहिजे ह्या देशामध्ये। कधी ह्याच्या मागे जाऊन कधी त्याच्या मागे जाऊन समाजाचे प्रश्न सुटणार नाही। मग बाबासाहेबांनी ज्या ज्या निर्माण केलेल्या संस्था आहेत, राजकीय पक्ष आहेत, भारतीय बौद्ध महासभा आहे, समता सैनिक दल आहे, शैक्षणिक संस्था आहे,
त्या सगळ्याला न्याय देण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे। हे विचारसरणी मी आता महाराष्ट्रामध्ये नाही तर देशाभरामध्ये मी बघतो की बाबासाहेबांनी सुरुवात केलेल्या संस्थाच आपल्याला पुढे चालवाव्या लागतात। महाराष्ट्रामध्ये विचार केला, राजकीय विचार केला तर वंचित बहुजन आघाडी आहे, तिला बळ द्यावं लागेल। राजकीय सत्ता आपल्याला हस्तगत करावी लागेल। नवीन समीकरण नव्याने आपल्याला मांडावी लागतील या देशामध्ये। इतर समाज जोडावा लागेल। वन पार्टी रूल आता गेलेला आहे या देशामधून। सत्तेचं राजकारण आपल्याला पुढच्या काळामध्ये करावं लागेल। सत्ता हस्तगत करावी लागेल। बिहारमध्ये मी बघितलं, महाबोधी बुद्ध विहाराच्या त्या आंदोलनामध्ये सामील होत असताना बिहारमध्ये आंबेडकर मूवमेंट नाही, आंबेडकरी पक्ष नाही, संघटना नाही, बौद्ध महासभा आहे ती फक्त 5 जिल्ह्यापुरती मर्यादित आहे। राजकीय शक्ती असती तर बिहारचा प्रश्न, महाबोधी विहाराचा प्रश्न सुटला असता। म्हणून देशामध्ये आपल्याला ही राजकीय शक्ती वाढवावी लागेल। आणि त्या दृष्टीने आज समाज आपल्या त्या मार्गाने जातोय। एक काळ असा देखील बघितला, ह्या गुजरातमध्ये आंबेडकर मूवमेंट नव्हती, पण आपले गुजराती भाई आता चांगल्या प्रकारे समाज एकत्र येऊन बाबासाहेबांच्या चळवळी चालवत आहे। येणाऱ्या 14 तारखेला मी अहमदाबादमध्ये आहे, सकाळी मी मऊ मध्ये आहे, 3:30 वाजता मी अहमदाबादमध्ये बाबासाहेबांच्या 25 फुटाच्या पुतळ्याचं उद्घाटन करत आहे। कारण त्यांना बळ द्यावं लागेल, त्या गुजराती भाईयांना बळ द्यावं लागेल। अंबेडकरी मूवमेंट के सिवाय भीमराव जी यहां अभी कुछ चलेगा नहीं गुजरात में। एवढे तिथे अन्याय अत्याचार होते, आज गुजराती भाई उभे राहिलेले आहेत। देशामध्ये आज चित्र आहे, समाज एकटो वाटतोय। कळून चुकलं, इकडे गेलं तरी तेच आहे, तिकडे गेलं तरी तेच आहे। आपण आपलीच ताकद विसरून बसलेलो आहोत। म्हणून देशामध्ये टिकायचं असेल, मग ते राजकारणात असेल, धार्मिक कार्यक्रमांमध्ये असेल, सामाजिक कार्यक्रमांमध्ये असेल, तर प्रत्येक आलेल्या समस्येला आपण तोंड द्यायला पाहिजे। एवढा समाज आज जागृत झालेला आहे। हम लोग सत्ते पर आएंगे तो बदल देंगे, 400 के पार होंगे तो बदल देंगे संविधान, ह्या घोषणा झाल्या पार्लमेंटच्या इलेक्शनच्या पूर्वी। त्या काळामध्ये मी कुठेतरी तेलंगणा किंवा कर्नाटकामध्ये होतो, तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशमध्ये होतो, आणि त्यावेळेला बघितलं लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावरती उतरले। कोणी लीडर नाही त्या, परंतु संविधान बदलणाऱ्यांचे आम्ही लोक हे करू आणि ते करू अशा प्रकारच्या त्यांच्या भाषेमध्ये घोषणा झाल्या। एवढी ताकद आज आपल्या समाजामध्ये आहे। ज्या काय आज हिंदुत्ववादी संघटना
त्या फक्त घाबरतायत, फक्त त्यांना भीती आहे, आंबेडकर वाद्यांची भीती आहे, मी तुम्हाला सांगतो. परंतु दुर्भाग्यपूर्ण हे देखील आपल्याला सांगू इच्छितो की ज्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करतो, ज्या मायनॉरिटीज कडून आम्ही अपेक्षा करतोय, मुस्लिम समाजाकडून, ते तेवढ्या प्रमाणामध्ये खुलके आते नाही, हे मेरा त्यांच्यावरती आव्हान आहे किंवा त्यांच्यावरती दोष आहे. माझा इलेक्शनच्या वेळेला ते काँग्रेस बरोबर जातात. जेव्हा रजिस्ट्रन्सच्या डोमिसाईलचा जेव्हा प्रश्न येतो, एनआरसी येते, त्यावेळेला हा समाज बाबासाहेबांचा संविधान, बाबासाहेबांची तस्वीर घेऊन पुढे येतो. गलत मार्ग से चल रहे. एक जमान्यामध्ये हा रस्त्यावरची लढाई करणारा समाज आज घरामध्ये आहे. भाई, दोनों की समस्या इस देश में एक ही है. दोनों समाज हाथ हाथ में चल के जाएंगे तो हम लोग टिकेंगे, हे त्यांना माझं सांगणं आहे. म्हणून या संवाद यात्रेच्या माध्यमातून जो काही नवीन प्रयोगात वंचित बहुजन आघाडीने ह्या महाराष्ट्रामध्ये सुरुवात केलेला तो बौद्ध समाजापुढे मर्यादित ठेवू नका असं मला तरी वाटतं. इतर दलित समाजाशी संवाद साधायचा प्रयत्न करा, त्यांना पदाधिकारी करा. मी काय करतोय, भारतीय बौद्ध महासभेमध्ये हेच करतो. मराठवाड्यामध्ये मातंग समाजाचे आमचे बंधू आहेत, ते भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आहेत. उत्तर भारतामध्ये मी काय करतो, जेव्हा जातो तेव्हा मोडिया, कुशवा, सैनी हे माझे पदाधिकारी आहेत बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची. दुर्दैवाने 26-27 मला दिल्लीला जाऊ शकत नाही. कुशवा समाजाने बौद्ध अधिवेशन ठेवलेलं आहे, परंतु त्याच दिवशी मला डेहराडून मध्ये भारतीय बौद्ध महासभेचं मोठं अधिवेशनाला जावं लागतं. अशा प्रकारचे प्रयोग वंचित बहुजन आघाडीने करावे असं मला त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगणं आहे. कक्षा वाढवा तुमच्या, इतरांना बरोबर घ्या, नाही तर आयसोलेटेड व्हा, एका बाजूला जाल. लढाई लढावी लागेल, सगळ्यांना बरोबर घेऊन लढावी लागेल. वंचितांसाठी आम्ही लढतोय हे दाखवावं लागेल येथील समाजाला. म्हणून या संवाद यात्रेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करेन. एक चांगल्यापैकी योजना तुम्ही या महाराष्ट्रासमोर, बौद्धांच्या समोर, वंचित समाजाच्या समोर आणली. त्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला. सांगा या लोकांना, येथील मुंबईतल्या लोकांना, की येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शन मध्ये वंचित बहुजन आघाडी लढवेल, सीटा लढवेल. भारतीय बौद्ध महासभा त्याला साथ देईल, समता सैनिक देईल, बौद्ध जन पंचायत देईल, रिपब्लिकन सेना देईल. हा विश्वास द्या ह्यांना. विश्वास दिल्यावरती हे इथे तिथे पळणार नाहीत, हे देखील आपल्याला सांगू इच्छितो. येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये हा प्रयोग करण्यासाठी मी देखील उतरेन असं आपल्याला सांगू इच्छितो. कसं यश मिळत नाही हे बघतो. ईव्हीएम जरा बाजूला ठेवा. ह्या महाराष्ट्रामध्ये यश वंचित बहुजन आघाडीला मिळेल. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. समयचा अभाव आहे, 10-20 झालेले आहेत. आपण जेवढे आलेले आहात त्यांना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। 5 एप्रिल रोजी मी आव्हान केलं होतं, सम्राट अशोकाची जयंती देखील बुद्ध पौर्णिमा, बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि सम्राट अशोकाची जयंती या देशामध्ये साजरी व्हायला पाहिजे। मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने ही जयंती साजरी केली। सम्राट अशोकाचा इतिहास या देशांच्या समोर यायला पाहिजे की ऑटोमॅटिकली आपल्याला चांगले मोठे समूह मिळू शकतील। उत्तर भारतामध्ये मोर्या समाज हा करोडोच्या वरती आहे। सैनी समाज हा माळी समाज आहे हे देखील सांगतो। कुशवा देखील त्याचीच सबकास्ट आहे। सम्राट अशोकाची जयंती साजरी करा, ऑटोमॅटिकली आपल्याला यश प्राप्त होईल एवढं आपल्याला सांगतो आणि आपली रजा घेतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। धन्यवाद साहेब। यानंतर या कार्यक्रमाचा समारोप आपण सर्वांनी उभं राहून सरनंगताईंनी करूया असं सर्वांना आपल्या नम्रतेची विनंती। नदी में शरणं आयं बुद्धो में शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जय मंगलम। नदी में शरणं आयं धम्मो में शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जय मंगलम। नदी में शरणं आयं संघो में शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जय मंगलम। साधु साधु साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। यानंतर सर्वांचे पुनश्च एकदा मनस्पूर्वक आभार मानून आजचा हा मुंबईचा बौद्ध समाज सन्मान संवाद दौरा या ठिकाणी समाप्त झाला।